वेलकम बॅक. आजचा दिवस आई म्हणून माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. सानवीचा प्री स्कूलचा पहिला दिवस मला अजूनही आठवतोय. पण आज ती फर्स्ट स्टँडर्ड मध्ये जाणार आहे. आई झाल्यानंतरचं आयुष्य असंच असतं ना, सकाळ झाली की सगळ्यांसाठी धावपळ सुरू होते आपली. तर आता मी सर्वात पहिले सानवीसाठी टिफिन बनवतेय, कारण आज तिचा ग्रेड 1चा फर्स्ट डे आहे. मनात थोडी एक्साइटमेंट तर आहेच, पण थोडीशी काळजीही वाटते. कालपर्यंत छोटीशी वाटणारी माझी मुलगी आज स्कूल बॅग घेऊन कॉन्फिडंटली स्कूलला जाईल. कधी एवढी मोठी झाली कळलंच नाही. त्यांच्या मुलांनी हा फेज एक्सपिरियन्स केला आहे, त्यांना हे नक्की समजेल. तर इथे लॉंग ब्रेक साठी मी सानवीच्या टिफिन मध्ये आज देणार आहे भेंडीची भाजी आणि पोळी. सानवीला भेंडीची भाजी खूप आवडते, त्यामुळे मी आज डिसाईड केलेलं तिचं काहीतरी फेवरेट देऊया. भाजी फोडणी दिल्यानंतर आता मी पटकन पीठ मळून घेते. मी नेहमी भेंडीच्या भाजीमध्ये एकदम लास्टला मीठ ॲड करते. भाजीमध्ये स्टार्टिंगला जर आपण मीठ घातलं ना, तर भेंडीची भाजी खूप चिकट होते. आय डोंट नो ती टिफिन फिनिश करून येईल की नाही, पण मी आता तिला भाजी आणि पोळी खाण्याची सवय लावणार आहे. मुलांना स्कूलमध्ये 2 टिफिन द्यावे लागतात, तर मी शॉर्ट ब्रेकसाठी तिला पीनट सँडविच देतेय. सानवीच्या स्कूलचा फर्स्ट डे होता, त्यामुळे मी थोडीशी जास्त लवकर उठलेली, कारण आज स्कूलमध्ये काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी पेरेंट्सला मुलांना ड्रॉप करायचं होतं स्कूलमध्ये. त्यामुळे आम्हालाही रेडी व्हायचं होतं. तिचा टिफिन रेडी झाल्यानंतर किचन थोडंसं क्लीन करून घेतलं. मी नेहमी घराबाहेर पडण्याआधी एक काम नक्की करते, माझं किचन पूर्ण स्वच्छ करून मगच बाहेर पडते. बाहेर जाऊन आल्यानंतर किचन जर नीट आणि क्लीन असेल तर खूप पीसफुल वाटतं, आणि रिटर्न आल्यानंतर क्लिनिंगचं कसलंच टेन्शनही राहत नाही. जर किचन स्वच्छ असेल तर घरामध्ये छान पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. अजून थोडासा वेळ होता माझ्याकडे, त्यामुळे मी पटकन चहा बनवून घेतला. मला हा जो सकाळचा शांत टाइम असतो ना, तो खूप आवडतो. पण होम मेकर्ससाठी मॉर्निंग तेव्हाच पीसफुल होता, जेव्हा आपण रात्री थोडंसं प्रेप करून ठेवतो. नाही तर मग फक्त धावपळ आणि गोंधळ होतो. मग चहा घेतल्यानंतर पूजा करून घेतली, कारण आज आम्हाला बाहेरून यायला थोडा वेळ लागणार होता. सानवीला आज रेडी करते वेळेस खरंच मला खूप वेगळं फील होत होतं. मुलं मोठी होतात, आपल्यापासून थोडी थोडी दूर जातात, पण आईचं प्रेम तिथेच राहतं. आज मी तिला स्कूलला पाठवलं, पण खरं सांगू माझं एक छोटंसं जग तिच्यासोबत निघून गेलं. जर तुम्ही एक आई असाल तर तुम्हाला हे नक्की समजेल. आई म्हणून कधी कधी आपल्याला स्वतःच्या इमोशन्स बाजूला ठेवून मूव्ह ऑन करावंच लागतं. मग आम्ही तिला स्कूलमध्ये ड्रॉप केलं आणि काही फॉर्मॅलिटीज होत्या त्याही कम्प्लीट करून घेतल्या. आज सानवीला बाय म्हणणं थोडंसं कठीणच वाटलं. तिने हसत बाय तर केलं, पण माझ्या मनात ॲज अ मदर खूप इमोशन्स होत्या. मग घरी रिटर्न आल्यानंतर मला वॉशिंग मशीन लोड करायची होती आणि बाकीची रोजची कामंही पेंडिंग होती, म्हणून सर्वात पहिले वॉशिंग मशीनला कपडे लोड करून घेतले.
घरातली छोटी मोठी कामं आवरून झाल्यानंतर मी परत आली आहे किचनमध्ये, कारण मला आज माझं जे स्टँड मिक्सर आहे ना ते क्लीन करायचं आहे. त्यासाठी मी हे लिक्विड पहिले रिफिल करून घेते. स्टँड मिक्सर मला रोज लागतं, त्यामुळे मी याला काउंटर टॉपवरतीच ठेवणं प्रेफर करते. पण गॅसजवळ ठेवल्यामुळे हे थोडंसं स्टिकी झालेलं, म्हणून मी आज डिसाईड केलेलं की स्टँड मिक्सरला छान वाईप डाऊन करून घेते. माझ्या किचनमध्ये एक ही अशी गोष्ट आहे ना जी माझं रोजचं काम खूप इझी करते. खरंच माझा हा स्टँड मिक्सर ना फक्त एक अप्लायन्स नाहीये, तर माझ्या किचनमधला एक छोटासा हेल्पर आहे. आज सकाळी सानवीला स्कूलला ड्रॉप केल्यामुळे आम्हाला थोडा लेट झालेला आणि बाहेरून आलं की थोडा कंटाळाच येतो. त्यामुळे मी आज बनवते दुपारच्या जेवणात खिचडी. माझ्या घरामध्ये खिचडी सगळे आवडीने खातात, तर त्यासाठी सर्वात पहिले मला चॉपिंग करावी लागेल. कधी कधी मला असं वाटतं ना की चॉपिंग माझ्यासाठी एक छोटीशी थेरपीच आहे. नाईफने भाजी कट करते वेळेस एक रिदम क्रिएट होतो आणि त्या रिदम मध्ये मन शांत होतं. म्हणूनच माझ्यासाठी किचन फक्त एक कामाची जागा नाहीये, तर मनाला शांत करणारी ही एक जागा आहे. दिवसभर कितीही बिझी असलो ना तरी किचनमध्ये गेल्यानंतर एक वेगळी शांतता मिळते. पण हो, हे सगळं कधी फील करता येतं जेव्हा किचन नीट अँड क्लीन असेल आणि छान ऑर्गनाइज केलेलं असेल. किचनमध्ये मी जो टाइम स्पेंड करते ना, मला असं वाटतं की तो माझा मी टाइम असतो.
छान गरम गरम जेवण एन्जॉय केल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला. आज बाहेर अचानक पाऊस सुरू झाला आणि खरंच उन्हाळ्यात हा पाऊस म्हणजे एक छोटासा रिलीफ वाटतो ना. कधी कधी असा अचानक पडलेला पाऊस फक्त क्लायमेट चेंज नाही करत तर मूड पण रिफ्रेश करून जातो. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, स्टे इन्स्पायर्ड अँड स्टे विथ शिल्पा. बाय.